Dear friends and students, in the last period we have discussed about poem number 2.3, the Inkscape Rock. We have discussed into Marathi meaning, total Marathi summary of the poem. Then for the second period we have discussed about the line by line meaning, English into Marathi, simple meaning. And we have discussed up to now page number 4 and page number 5. Today we are going to discuss about page number 106. Yesterday we have finished 104, 105. Today we are going to discuss about page number 106. But before going to discuss the page number 6, the remaining story of the poem or summary of the poem, see the back history coming on the point. आपण लास्ट या मुद्द्यावर आलेलो आहे की एक आपले जे पोएट आहेत रॉबर्ट साऊदे यांनी एक 2 कॅरेक्टरची इथं उल्लेख केलेला आहे. आणि इन्स्केप म्हणजे काय तर तुम्ही आता सध्याच्याला स्क्रीनवरती बघत आहात की टोटल समरी ऑर स्टोरी ऑफ द पोएम मूव्ज अराउंड द इन्स्केप. इन्स्केप म्हणजे काय तर समुद्रातील एक खडक की ज्या खडकावर येऊन बोटी वगैरे आदळतात, मोडतात, फुटतात. मग ते होऊ नये नुकसान, बोटी लोकांना ते पाण्यात कळत नाही, खलाशांना वगैरे. म्हणून एक 2 कॅरेक्टर इथं उल्लेखलेले आहेत रॉबर्ट साऊदे पोएट यांनी. कोणते 2 कॅरेक्टर तर त्यातलं एक जे चांगलं मॉरल कॅरेक्टर, सुज्ञ की जे चांगलं इतरांचं भलं व्हावं म्हणणारं कॅरेक्टर आहे ते म्हणजे ॲबरब्रोथक ॲबट. हे एक चांगलं कॅरेक्टर. ह्यांनी काय केलंय तर तुम्ही आतापर्यंत बघितलं की समुद्र सुरुवातीला शांत होता, वातावरण शांत होतं, सगळं व्यवस्थित होतं. तिथे एक घंटा बसवली होती. आता हे जे तुमच्या समोर दिसतंय ना स्तंभ वगैरे, तर जे ॲबरब्रोथक ॲबट हे चांगले गृहस्थ एक ख्रिस्ती मठाधिपती होते. आणि मग खलाशांचा धोका होऊ नये, जहाज ह्या खडकावरती इन्स्केपवरती आदळू नये म्हणून असे मनोर उभा करायचे. आता नुसतं मनोर उभा करून फायदा होत नव्हता इथं असे, तर धुकं जेव्हा समुद्रात पडेल तेव्हा हे दिसत नव्हतं खलाशांना. मग त्याला इन्स्केप बेल की जे पान नंबर तुम्ही 4 वर 5 वर बघितले, तर ती बेल त्याला अडकवायची. मग ही बेल काय करायची, आवाज द्यायची. म्हणजे जरी धोक्यात त्या ह्यांना नाही दिसलं खलाशांना, तरी वादळ वारा स्टॉर्म आलं की ती याला त्यांनी बेल अडकवलेली, ती बेल वाजायची. आणि बेल वाजली की खलाशांना एक इनडायरेक्ट सूचना मिळायची, बाबा इथं खडक आलाय, इन्स्केप खडक जवळ आलाय. आणि मग ते आपले वाहन दुसऱ्या बाजूनं वळवायचे. वाहन म्हणण्यापेक्षा बोट आपली खलाशी दुसऱ्या बाजूनं वळवायचे. की मी तुम्हाला ते पाठीमागच्या पिरियडला दाखवलेलं आहे किंवा अजूनही बघा योगा, जी बोट आहे ती दुसऱ्या बाजूला वळवून न्यायची आणि धोका टळायचा. तर ह्या ख्रिस्ती मठाधिपती जे आहेत ॲबरब्रोथक ॲबट यांनी ही बेल वगैरे लावली होती. सगळं प्रवास जिथल्या तिथे चालायचा, आनंद वातावरण होतं वगैरे. पण एखादं चांगलं कृत्य करणारा व्यक्ती असेल तर त्याला त्याचं न बघवणारी पण काय असतात, म्हणजे काय तर दुष्ट स्वभावाची म्हणू आपण. तसं दुसरं कॅरेक्टर इथं कवीने उल्लेखलेलं आहे, ते म्हणजे राल्फ द रोवर. आता हा राल्फ द रोवर कसा आहे, अगदी अपोजिट ऑफ ॲबरब्रोथक ॲबटच्या विरुद्ध. म्हणजे त्याचा धंदाच होता लुटमार. मग ते काय करायचा, समुद्रात जहाजं अडवायची, त्याचा उद्योग व्यवसाय की ते इतर साथीदारांच्या किंवा खलाशांच्या मदतीने आपल्या बोटीनं जहाजं लुटायची, हा त्याचा व्यवसाय. आणि त्याला एक खटकत होतं की हे ॲबरब्रोथक जे ॲबट आहेत त्यांचं नाव सगळ्या खलाशांमध्ये फेमस झालं की बाबा त्यांनी हे बेल बसवली आणि आपल्याला धोका होत नाही, की आपल्याला बेलचा आवाज झाला की अशी आता ती तुम्ही स्क्रीनवर बघताय तशी बोट बाजूनं न्याय येते, धोका टळतोय. मात्र हा राल्फ द रोवर असा होता की त्याचं नाव होतंय ॲबटचं, हे एक खटकत होतं. आणि दुसरी गोष्ट त्याला अजून एक त्याचा स्वार्थ की लुटमार करायची होती. मग त्यानं पान नंबर 5 वरती तुम्ही बघितलेला आहे आता
आपण 6वर येण्यापूर्वी पाठीमागचं बघतोय. तर त्यानं काय केलं, जवळ बोट नेली. पान नंबर 5वरती तुम्ही बघितलंय कालच की बोट त्याची जवळ नेली. ती बेल अडकवलेल्या इंचकेपला म्हणजे खडकावरती अशा मनोऱ्यावरती किंवा जो आपला आता तुमच्या समोर दिसतोय तसा. तर ते बोट त्यानं तिथं नेले आणि बेल कट केली. आता कट केल्यानंतर पुढं काय झालं, तर बेल कट केल्यानंतर आता तिथं साहजिकच प्रवाशांना, इतरांना, त्या खलाशांना ते इंचकेप खडक पाण्यातला दिसणार नाही. त्याच्यावर बोट येऊन आदळणार, धडकणार, ब्रेक होणार आणि मग ह्याची लुटमार ह्याला करता येणार. आणि अजून एक काय त्याच्या डोक्यात की असं केल्यानं तो ॲबर्ट्सचे जे लोक नाव घेतात, त्याला आशीर्वाद देतात, ते पण बंद होईल. अशा हेतूनं त्यानं ते तिथलं बेल कट केली, कुठली इंचकेपवरतीचे. मग आता पुढं काय झालं तिथं, त्याच्या पुढं काय झालं ते आपण पान नंबर आता 106 106वरती बघणार आहोत. तर 106 पेज नंबर बघा आता स्क्रीनवरती तुम्ही बघता आहात. तर मी हा जो आहे तो स्क्रीनवरचा फोटो खाली आणतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर जो फोटो आहे तो मी बाजूला घेतो जरा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल क्लिअर कट काय. इथं खाली घेऊन ठेवतो जरा. तर इथं तुम्हाला ती बेल दिसते आता. त्याची बेल म्हणजे खाली जे पान नंबर 106वरती 106वरती हे दिसतंय काय, मनोरा दिसतोय खाली का ब्लॅकच्या फोटोच्या जवळती. पण त्यामध्ये तुम्हाला एक बेल कट केलेली दिसते बघा. आता ती बेल कुणी कट केली, तर दुसरं जे कॅरेक्टर राल्फ द रोव्हर याने. आणि मग ती बेल कट केलेली बेल आहे ते आपण आता त्याच्याविषयी पान नंबर 106वरती 106वरती बघू. सर राल्फ रोव्हर सेल्ड अवे. आता तो बेल कट केला ना, आत प्रवासाला त्या समुद्रात भरपूर आत गेलाय. ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे. बरेच दिवस त्याने समुद्रावरती भरपूर असा आत पर्यटन केलं. अँड नाव ग्रोन रिच विथ प्लंडर्स स्टोअर. आता स्टोअर्ड म्हणजे काही ट्रॅव्हल्ड फ्रीली एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रोब. तर त्याने अशा आणखी अनेक म्हणजे रोब म्हणजे चोऱ्या केल्या, लुटलं अनेक खलाशांना वगैरे. ही स्टर्स हिज स्कोर्स फॉर स्कॉटलंड स्टोअर. आणि आता तो स्कॉटलंडच्या दिशेनं पुन्हा माघारी यायच्या हिशोबात लागला. सो स्प्रेड्स द स्काय. आकाशामध्ये सगळीकडं काय झालं, असे ढग पसरलेले होते. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. आता वरती सूर्य सुद्धा त्यांना दिसत नव्हता, इतकं ढग आणि धुकं साचलं होतं. द विंड हॅथ ब्लोन गेल ऑल डे. आता हॅथ म्हणजे हॅज, जुनं आपलं हे ओल्ड शब्द आहे हॅद म्हणजेच हॅज. द विंड हॅज ब्लोन गेल ऑल डे. वारा त्या दिवशी भरपूर सगळ्या समुद्रावरती स्टॉर्म सुटलं होतं. ॲट इव्हिनिंग इट हॅड डायड अवे. संध्याकाळी ते झाले, पण समुद्रातनं त्यांना पुढं मग काय सरक ते वारा थांबला तिथं. ऑन द डेक द रोवर टेक हिज स्टँड. आता त्या जहाजाच्या डेकवरती तो ते आपला थांबला. सो डार्क इट इज दे से नो लँड. इतका अंधार पडला आता, इकडं तिकडं काय कोणीकडं किनारा लँड दिसत नव्हती, जमीन दिसत नव्हती. कोत म्हणजे सेड. कोत मीन्स सेड द सर रॉल्फ. इट विल बी लायटर सून. आता सकाळी पहाट होईल, लवकर उजडेल. त्यांना तो आधार देत होता बाकीचा, त्यांच्या खलाशी चालक जे होते त्यांना. फॉर देअर इज द डाऊन ऑफ द रायझिंग मून. पहाटचा चंद्र उगवेल असा आधार देत होता. कास्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. फॉर मिथ्स वी शुड बी नियर द शोअर. आपण तो सांगतोय त्यांना की आपण लवकरच सकाळी लवकर कडेला पोहोचल. नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल. आता आपण कुठं आहोत
हे मी काय तुम्हाला सांगू शकत नाही असं तो म्हणतोय. बट आय विश आय कुड हिअर द इन्स्केप बेल. पण माझी अशी इच्छा आहे की मला इन्स्केप बेल कट केली बेल, आणि आता ह्याला कशा आहे काय यायची तेव्हा नाही येणार. तर तो तसं आता इथं एक शब्द तुम्हाला दिला आहे, मिथिंग्स. मिथिंग्स म्हणजे आय थिंक, हे जुना शब्द आहे. मी म्हणजेच आताचा आय. मिथिंग्स म्हणजे आय थिंक्स. इट सीम्स टू बी आर्केक फॉर्म ऑफ आय थिंक. म्हणजे आय थिंक असं. दे हिअर नो साऊंड, त्यांना कुठलाही आवाज येत नव्हता. द स्वेल इज स्ट्रॉंग, हेलकावे इतके जोरात त्या बोटीला बसत होते. दो द विंड हॅड फॉलोन दे ड्रिफ्ट अलॉंग, वारा इतका जोराचा वाहत होता. टिल द वेसल स्ट्राईक विथ अ शिवरिंग शॉक, ओ क्राइस्ट इट इज अ इन्स्केप रॉक. आणि सगळे म्हणजे इतकं हेलकावे खात होते आता ती बोट वगैरे, सोसाट्याचा वारा स्टॉर्म सुटलं होतं. आणि मग ओ क्राइस्ट म्हणजे येशू ख्रिस्ताला ते म्हणतात की इट इज द इन्स्केप रॉक. कदाचित हे इन्स्केप रॉकवरच आलो की काय आपण. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर. सर राल्फ रोवर टोर हिज हेअर. तर टोर म्हणजे पुल्ड, हार्ड. त्याची केस अशी उभा राहिली, आता भीती वाटायला लागली त्याला सुद्धा. ही क्रस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. निराशानं स्वतःला त्यानं आपलं की आता आपलं काय खरं नाही, अशी त्याला निराशा मनात आली. क्रस्ट म्हणजे स्वतःचे हात वगैरे असं चोळायला लागला तो आता निराशानं. द वेव्ज रश इन एव्हरी साइड. कोणत्याही दिशेनं जहाजाकडं, आता त्याच्या जहाजामध्ये कोणत्याही दिशेनं लाटा येत होत्या. भरपूर असं कुणीकडं काय सरकावं हे याला आता कळेन असं झालं. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. शिप म्हणजे जहाज. सिंकिंग म्हणजे हेलकावे खायला लागलं इकडं तिकडं आता. बिनीथ द टाईड, त्या खडकाच्या खाली कुठं घुसायला लागला आता. लाटा जशा येईल तशा नेऊन आदळायला लागलं. बट इवन हे इन फिअर, आता ह्याला आपण आपला मृत्यू जवळ दिसायला लागला. हो का, मी मागच तुम्हाला म्हणलं होतं की खड्डा दुसऱ्यासाठी खणला तर त्या खड्ड्यात आपलीच तयारी झाली अशी समजायची. कारण आपण जेव्हा दुसऱ्याचं वाईट चिंततो तेव्हा नक्कीच आपल्या वाट्याला वाईट येतं. आणि म्हणून त्याने जे केलं, बेल तोडून आत गेला आणि पुन्हा आता समुद्र खवळला वगैरे न याच्याच वाट्याला आलं की बेलचा आवाज येईना काय वगैरे, आणि कडेला येऊन बरोबर त्या इन्स्केप रॉक. इन्स्केप म्हणजे काय, खडक आहे, त्या खडकावरती येऊन तो आदळला. आत्ता जी मी तुम्हाला बोट दाखवली तसं तो त्या बेल कट केल्यामुळं, आता 5 नंबर तुम्हाला 106 वरती बेल कट केली त्यामुळे त्याला आवाज गेलेला नाही. आणि मग स्वतःला मृत्यू समोर दिसायला लागला. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. हेलकावे खायला लागली शिप म्हणजे जहाज, आणि त्या इन्स्केपच्या खाली अडकली बिनीथ द टाईड. बट इवन हिज डाईंग फिअर, अगदी डाईंग फिअर, मरणाच्या वेळेची जी भीती आहे ती, त्या टायमाला सुद्धा तो काय म्हणतोय, वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हेअर. एक भयानक, ड्रेडफुल म्हणजे भयानक असा आवाज त्यानं ऐकला. आणि काय आवाज ऐकला तर काहीतरी असा, म्हणजे आता आपला मृत्यू जवळ आलाय आणि त्याला तरीही जी बेल कट केली ना ती, त्याला बेलचा आवाज असा म्हणजे नरकातूनच आवाज म्हणा की त्याला. ज्यानं एखादं वाईट कृत्य केलं तर त्याला नरकातून बोलावणं असतं, तसं नरकातून ह्याच्यासाठी बेल वाजते असं कवीने कल्पना केलेली आहे इथं. द साऊंड ॲज इफ विथ द इन्स्केप बेल. जसा इन्स्केप जे आहे तिथं आता कट केलेली तुम्हाला दिसते, त्या इन्स्केपचा आवाज बेलचा, खडकाचा जसा येत होता त्या खडकावरच्या बेलचा, तसा ह्याला नरकातून आवाज यायला लागलेला आहे, की नरकातून बोलवणं यायला लागलेलं आहे. द डेव्हिल म्हणजेच नरक, राक्षस अशा अर्थी आपण म्हणतो, पण इथं नरक. बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. नेल म्हणजे काय, साऊंड ऑफ बेल. रंग सॉलमली आफ्टर डेथ ऑर ॲट अ फ्युनरल अनाउन्समेंट ऑफ डेथ. मृत्यूच्या वेळेला जशी, म्हणजे फ्युनरलच्या वेळेला म्हणजे मृत्यूच्या वेळेला मृत्यूच बोलवतोय. ती घंटा जी आहे ती नरकातली घंटा वाजते आणि त्याला मृत्यू बोलवतोय. आता मृत्यू जवळ दिसायला लागला, असे वाईट कृत्य त्यांनी केलं. तर या वेळेला इथं कवीनं काय सांगितलंय तर तुम्हाला तर कवीनं इथं असं सांगितलेलं आहे की
वाईट करणाराचं वाईट होतं. मॉरल मेसेज काय कवितेचा? तर मॉरल मेसेज कवितेचा हाच आहे. राल्प जो जो होता, म्हणजे तुम्हाला रॉबर्ट साऊदेने काय सांगितलं तर एक डेंजरस रॉक जो आहे तिथं. आता तो डेंजरस रॉक कुठला? तर ही आता मी सांगितलेलं की ह्या तुम्हाला इंचकेप जी आहे इथली, ती इंचकेप जी आहे ती दाखवली मी तुम्हाला मुद्दाम. तर ती इंचकेप जी आहे ती इंचकेप म्हणजेच खडक आणि त्याच्यावर बसवलेली बेल, तर ती डेंजरस रॉक आहे, खडक आहे. कोस्ट आणि कुठं आहे? कोस्ट ऑफ स्कॉटलंड. आणि ॲबॉट जो आहे म्हणजे ॲबरब्रोथक ॲबॉट हॅड काइंडली प्लेस्ड अ बेल टू वॉर्न द सेलर्स. कुणासाठी? अगदी काइंडली दयेनं बसवलेले आहे सेलर्ससाठी, म्हणजे खलाशांसाठी. एक चांगला माणूस होता, सद्गुरुस्थ, एक ख्रिस्ती मठाधिपती. कोण? ॲबरब्रोथक ॲबट यांनी ती बेल इतरांच्या शेलरच्या संरक्षणार्थ ती बेल बसवली होती. आणि नेमकी तीच बेल कुणी काढली? तर राल्फ द रोवर. कोण होता राल्फ रोवर? अ विकेड पायराईट. पायराईट म्हणजे लुटारू, एक कमकुवत मनाचा, दुबळ्या मनाचा जो पायराईट होता, म्हणजेच लुटारू. कोण? राल्फ द रोवर. त्यानं काय केलं? रिमूव्ड द बेल काढली आउट ऑफ द जिलसी स्वार्थापोटी ती बेल काढली. बट पेड द प्राइस फॉर हिज इव्हिल. म्हणजे त्याच्या वाईट कृत्याचं फळं त्याला भोगावी लागली. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला बी सांगतोय आणि शेवटीही सांगतोय, कधी पण कुणाचं वाईट चिंतू नये, वाईट बघू नये, वाईट लेखू नये, दुसऱ्याला मत्सर हेवा द्वेष करू नये, किंवा चाड्या चुगड्या लबारी करणाराला कधीही देव माफ करत नाही. किंवा इतरांच्या बाबतीत एखादी चूक केली, खड्डा दुसऱ्यासाठी, त्या खड्ड्यात आपण तो पडत नसतो, तर आपणच पडत असतो. कारण आपण जेव्हा दुसऱ्याचं वाईट करायला, दुसऱ्याच्या चाड्या, दुसऱ्याचं वाईट बघण्यासाठी आपण जेव्हा एखादं गोष्ट बोट दाखवतो दुसऱ्याला वाईट म्हणताना, त्यावेळेला राहिलेली 4 बोटं आपल्याकडं असतात. आणि म्हणून कधीसुद्धा इतरांचं वाईट लेखू नये, बघू नये, चिंतू नये. कारण दुसऱ्याला वाईट चिंतलं तर आपलं वाईट होतं. हे या कवितेतून मेसेज आहे. आता तुम्ही स्क्रीनवरती बघता आहात, ते इंचकेपच्या तिथून बाकीचे जे बाजूनं बोट घेऊन येत होते, आता जी बोट तुम्हाला दिसते तिथून, ती इंचकेप आहे, खडक आहे, ते लोकांना दिसतंय, बेल वाजते म्हणून त्याला खून करून जे आहे त्याची ती खून लक्षात येते बेलवरून, आणि बोट बाजून आणतायत तिथून खलाशी. पण तेच बरोबर कुणी केलं तर काम चांगलं? ॲबरब्रोथक ॲबॉटनं. आणि हे चांगलं काम बघवलं नाही कोणाला, तर तो जो राल्फ द रोव्हर आहे त्याला. आणि मग त्यानं ती बेल कट केली. तुम्हाला पान नंबर 5 वरती कट करतानाची तलवार दिसते. पान नंबर 6 वरती अगदी कट केलेली बेल दिसते. इथं मोकळंच दिसते तिथं दोरी त्या इंचकेपला. आणि आता मी तुम्हाला जे तिथं दाखवलेलं आहे, तर अशा जे तुम्ही समुद्राला, सहलीला वगैरे कोकण एरियात गेल्यानंतर, गोवा वगैरे या एरियात असे तुम्हाला इंचकेप जे लोकांच्या संरक्षणार्थ बसवलेल्या दिसतात, की जेणेकरून खडकावर बोटे आदळू नयेत. बोट जर आदळली तर ब्रेक होती, फुटती, आणि मग ती बोट फुटली की तिथंच बुडते, आणि बोटीबरोबर ते खलाशी बी बुडतात, नुकसान होतं. आणि मग ते होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या बोटी बसवल्या असतात. पण कवितेचा मॉरल मेसेज किंवा संदेश असा आहे की या वाईट कृत्याचं फळ तुम्हाला नक्कीच वाईट मिळत असतं. म्हणून कधी पण चांगली गोष्ट करावी. कारण वाईट कृत्य किंवा लुटारी, चोऱ्या लबाडी हे जे आहेत, किंवा दुसऱ्याच्या चाड्या करणं, हे टेम्पररी सॅटिस्फॅक्शन असतं. तुम्ही इथं बघितलं राल्फ रोव्हरला त्याचं ते कट करण्याचं समाधान किती वेळ मिळालं? तो आत गेला आणि आतून बाहेर येताना तोच स्वतः त्या अडकला इंचकेपवरती त्याची बोट. आणि तो मग आता शेवटी स्वप्न पडल्यासारखं त्याला ते बेल वाजायला लागली वगैरे. तर ती बेल त्याच्यासाठी कुठनं वाजत होती? नरकातून वाजत होती. कॉलिंग टू हिम फॉर डेथ. मृत्यूसाठी त्याला ती बोलवत होती घंटा. कारण इतरांसाठी त्यानं इतके दिवस पाप केलेलं होतं, लूट केलेली होती. आणि शेवटचं पापसुद्धा काय केलं होतं, तर ती इंचकेप तोडले. आणि ते काय हेतू होता, तर ॲबॉटचं जी प्रसिद्धी आहे ते थांबवायची.
आबरबृतक ॲबॉटची प्रसिद्धी थांबवायची, वाईट वाटत होते म्हणजेच याच्यावर आहे की इतरांचं चांगलं चाललेलं असेल तर आपण वाईट बघून घ्यायचं नाही. एक आपल्या मनातली भावना ठेवायची, देवाला परमेश्वराला हात जोडून काय की जगाचं कल्याण कर, त्याच्या पाठोपाठ माझं कर. पण असं नको जगाचं वाटोळं करण माझंच कल्याण करण हे असल्या पद्धतीचे उद्योग जर केलं तर वाट्याला देव तुमच्या वाईट आणतो. हे या कवितेतून शेवट सांगितलेलं आहे. आणि रॉबर्ट साऊदे किंवा साऊद यांनी इथून तुम्हाला एक मॉरल मेसेज तोच दिलेला आहे की या कवितेतून त्यांना हेच सांगायचं की तुम्हाला त्या पेज नंबर त्यांनी सांगितलेला आहे सुरुवातीला सुद्धा काय की जो इन्स्केप रॉक आहे ते त्या इन्स्केप रॉकमधून 2 प्रकारची कॅरेक्टर व्यक्त केलेली आहेत. एक ॲबरब्रोथक ॲबॉट, एक गुड पर्सन, हेल्पिंग नेचर, built a bell on Inkscape for the sailors, and the sailors risked from the sound of the bell and they turned their boat and saved their lives by the symbol. And on the other hand, there is one more character opposite of Abbott named as the rower. Ralph Rover cut the bell, then go into the sea, long into the sea, and then when he come back, then the problem faced by himself, and why bell cut result get to himself, and result is death. मग हेच तुम्हाला इथून कवीला सांगायचंय की आपण वाईट गोष्ट केली तर त्याचा रिझल्ट आपल्याला की जसा राल्फ द रोवरनं बेल कट केली आणि म्हणजे लुटायसाठी दुसऱ्यांना आणि त्याच स्टॉर्ममध्ये त्याला त्या आवाज आला नाही. का आवाज आला नाही तर यानं बेल कट करून बेल पाण्यात खळकन पडून गेली होती. आणि आता नेमकं माघारी येताना स्टॉर्म झालं, धुकं पडलं ना, ते इन्स्केप वगैरे काय कळलं नाही. त्या खडकावरती इन्स्केपला तो येऊन आदळला आणि त्याचाच मृत्यू त्याच्यात झाला. आणि मृत्यूच्या वेळेला मग त्याला सगळी जाणीव झाली, पण तरीही त्याला एक स्वप्न पडल्यासारखं वाटलं की बेल वाजते. पण ती बेल कुठली होती? नरकातून त्याला बोलवण्याची बेल होती की तू वाईट कृत्य केलं, चला तुझी जागा आता स्वर्गात नाही तर कुठं आहे? नरकात आहे. हे कवीनं इथं एक मॉरल मेसेज दिलेला आहे कवितेतून. तर आपण पुढचा भाग पुढच्या तासाला बघूया. टिल देन, थँक्यू. पोएम इज फिनिश्ड. टुमॉरो वी विल डिस्कस अबाउट इट्स ॲक्टिव्हिटीज. ओके, थँक्यू.